पाणी ठेवले आता हातात घासून येते आंघोळ करायचं आता. पाऊसही झाला सकाळीच झाला आज उठायला पाटापासूनच झिरझिर झिरझिर चालू होती. का को 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 काढला. मेहंदी बघा माझी किती छान आली या. कशी बशी तरी काढली. रात्रीची वेळ झालती, लय उशीर झालता मला. डोळ्यात झोपा आलेली पण असा नुसता कोण फिरवत राहिली तशी झोपीच्या धुंदीतच. आणि सकाळ बघितलं तर काळी भंगार मेहंदी झाली. आता धुवून गेली सगळी, पाठीमागलं पण खाल्ली. मांजर कुठं गेलंय रे, तोपर्यंत काढून घेते दूध. ए पाणी चालू झालंय का बघितलं का? हा काके आले ते की उशीर झालं. बघू किती दूध निघाले. मंडळी आज कमी दूध निघालंय कारण का रात्री दूध काढलं होतं मांजराला. लय मांजर ताप देत होतं त्याच्यामुळे मांजराला रात्री दूध काढलं होतं. त्याच्यामुळे आता अर्ध छोटंच पातीला निघालंय अर्ध. नाहीतर मोठं पातील आहे ना एवढं ती निघतं अर्ध. सूर्य डोळ्या येतोय र. मग लय दुधाची गरीब किती आहे. हलती का थोडी सुद्धा दूध काढताना. शेरडांचं बी भाग्यच लागतं मिळायला तसली शेरड. नाही तर हाय की काल तरी बी मांजर आल्या कशी मला कॉल मारायला लावलं होतं. मांजर अजिबात तिला पटत नाही जवळ आल्याला. हो अरे देवा. अरे तोंडल्याचा येल आहे की कुत्र्यांच्या कळवंडीने रात्री तोडला वाटतं. काय ह्याला बांधला होता लोक तोंडली लागले ती कसली. मंडळी बघा कशी तोंडली लागले ती. तोंड हे आलं की त्याला लगेच तोंड जात. तोंडलं खाल्लं की दिसली का त्यांना. अजून बारीक आहे काय असे नारंगी मोसंबी लावली या. लिंबू नेल तर काय झालंय रे नेमकं. काय उपचारायचे ना लिंबू लिंबू चला चला. तिथं मोसंबी तो ना काय दिसून आला काय कुठं का नळात पडला होता. तो मे कुठे गेलता तो. हा झालं एवढं लय दुधाचं पूर्ण. दादाला चहा करून द्यायचं काम माझं, प्यायचं काम त्याचं. शिळीचं दूध आणलेला मुसकाड्या मग दिसतंय का नाही तुला. शिळीचं दूध आता काढून आणलंय. दादाला शिळीच्या दुधाचा गरगरीत चहा करून देणार आहे. त्याला सपक आवडतो, गोड आवडत नाही. त्याची बी लय नाटक आहे ती. थोडी जरी साखर जास्त झाली तर हाय असा ठेवून देतोय. पाणी आता नाही दूध ठेवलंय गरम करा नुसत्या दुधाचा करून द्यायचा चहा. काय आता उकाळतोय. आला वर आला. चहापत्ती टाकली नाही मी त्याला. मग होती तेवढी टाकली. अजून उकाळतोय ती.
आला आला हो. दादा लावला हे काय थोडाच लागतो पण चांगला लागतो चहा. असं आहे त्याचं काम. नाही केला की लगे रागाला जातो. बस का तेवढा का पाणी होतं थोडं बघाय बाबा. हा बस चहापत्ती टाकली नाही. अरे सगळीच टाकलीच. जो दुकानाला जात पाणी भरल्यावर. घे फुलपात्र. बघा मंडळी, शिळीच्या दुधाचा कसा गरगरीत चहा झालाय. असा तुम्ही पण शिळीच्या दुधाचा चहा करून पेत जा. शिळी किती वनस्पती खाती माहिती आहे का तुम्हाला? 12 वनस्पती शिळी खाती. त्याच्यामुळे शिळीचं दूध आहाराला लय भारी असते, पौष्टिक. शिळीच्या दुधासारखं दूध नाही. दूध बघा कसा भारी चहा झालाय. नुसत्या दुधाचा केलाय दादाला चहा. आवाला असला तर तुम्ही पण या दादा संग चहा प्यायला. चहा तुम्हाला आवडला असला शिळीच्या दुधाचा तर दादा संग तुम्ही पण प्यायला या चहात. तुम्हाला पण गरगरी दुधाचा चहा करून देते. मग टेस्ट कशी आहे ती सांगा. आता दूध गरम करायला ठेवलंय. दूध गरम करून घ्यायचं. मग कोणाला खावं वाटलं तर खाते ती, नाहीतर मग नुसता चहा करायचा. नमस्कार मंडळी, या गरम गरम चपाती खायला. तुमचं झालं असेल स्वयंपाक. आमचं आता डबं ही झालं. एक जण गेलं कामाला. दादाची आंघोळ झाली आता. एक जण काय अजून उठला नाही. त्याची आंघोळ व्हायची, त्याचा चहा व्हायचा. तोपर्यंत माझा स्वयंपाक सगळा पूर्ण होतोय. गुरुवार आहे, देवपूजा करायची. अजून स्वामींच्या मंदिरात जायचं आहे, स्वामींचं दर्शन घ्यायला. श्रावण महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आता हे. पूजा बिजा करून निवांत दर्शनी घेऊन यावा. दर्शनी करून आल्यानंतर मग राहिलेली बाकीची कामं, धुणं भांडी पाणी. पाणी काय आता लाईटच नाही, त्याच्यामुळं लाईट कवा येईल तेव्हा पाणी भराय. तर बाहेर शिरडी वारटते, तिची धारी काढायची. या बाया माणसाला एक काम आहे का? भाजी कशाची केली? भाजी केली फुलावर. कशात आहे बघू दाखव. दिसली का? फ्लावरची भाजी. हा, रात्री त्यांनी येताना का रानातून फुलावर आणला होता. रात्रीच करायची होती. रात्री तुम्ही आणली शेवगे शेंग, त्याच्यामुळे रात्री शेवगे शेंग बनवले. मग आता म्हणलं फ्लावर वगैरे चिरून ही ठेवला होता. भाजी केली फ्लावर. आवडतो का नाही तुला फ्लावर? फ्लावर आवडतो. आता कारभारी उठतात, त्यांनाच आवडतो का नाही काय माहिती. दुसरी करायला लागते त्याचा. कशी चपाती झाली? गहू छान लागलं तर ह्यावेळेस. आता सांगितलंय ज्वारी हे आणाय. ज्वारीचं गव्हाचं दळण करायचं आज. अशा का चपात्या टाकले तर कशा अशा आणि करू मूड पण तशा मग राहते त्या. अशा कडक होते त्या. पीठ पण मऊ जर असं बारीक ह्यावेळेस दळून दिलं, नाहीतर नुसता भरडाच देत होती दळण. पण ह्यावेळेस कसं काय भारी दळण दिलंय काय माहिती. ते चपात्या पण एकदम मस्त होते त्या. लाटण तसं पीठ लांबतंय, नाहीतर काय पीठ असं चिरटतं.
लाटाय बी येत नाही. बोलत राहते. टोम्याला आता 2 चपात्या करून घेतली. रात्री जाड चपाती झाली तर खाल्ली सुद्धा नाही त्यानं. हो, पातळ त्याला पण चपाती लागते. अशी चपाती फुगली तर चपातीची अशी ती लागते ना, तर मग कडक होते त्या नाही फुगल्यावर. मऊ राहते ते एकदम पडदा येतो चपाती. खायला बी मऊ राहते ते. नाहीतर काय कणिक बी चांगली पाहिजे त्याला, तेव्हा चपात्या मऊ जरत खाते ते. आली बघा मग कोण मांजर आले. आता त्यांना भूक लागली असं तर तो चपाती टाकते. ये भूक लागली होय. धर ये खा खा की वरटती. मग कशाला दूध काढलं दूध ठेवायचं. गरम लागते पण का भूकेच. त्याला भूक लागली त्याच्यामुळे तर धार पाडतंय नुसतं एवढं एवढं. नाही तुझ्याकडे येत. खा. एवढं बे वाटतंय वय लगेच माणूस उठूस तवरच. रातभर बसतय जवळ परत पहाट पहाट जातय बाहेर. कुणी माणूस दिसला आलेलं की पळून भिवून जातय. लय राडा हे दिसतोय का. नाही दिसत. स्वयंपाक करायचं म्हणल्यावर आता होणारच की. भांडी 3 घेतलेली. भाजीची भांडी, चहाची भांडी. तर झालं चपात्या झाल्या की पहिलं घर आवरून स्वच्छ करून घेते. स्वच्छ करून घेतलं की देवपूजा करायची. देवपूजा केली की स्वामींच्या मंदिरात जायचं पाया पडायला. आज गुरुवार हां पाठापासून माणसं वाहते ते दर्शनाला. लय अक्कलकोटला आणि श्रावण महिन्याची माणसं जाते ती पौर्णिमेला. चहा केलता का? चहा झाला की आम्हा दोघांचं. त्यांना चेक कामावर जायचं होतं म्हणलं की तुमच्या आंघोळ्या झाल्या म्हणलं तुम्हाला करून द्यायला चपाती. दूध काढलं का नाही शिवीच? नाही काढायचं याचं ना. आता मग डब्याचं ह्याच होतंय की दुधाकडे कवा जाऊ. एक 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 आवरूच तर टाइम होतोय. आता कर पडा काय बघ. टोमॅची चपाती. टोमॅला केली रे चपाती ती. त्याला बी लागते की चपाती. मग जाड थोडी झाली तरी खात नाही. टोमॅला बी आमच्या रोज अशी चपाती करावी लागते. जाड थोडी जरी झाली ना तरी तशीच ठेवून जाते. त्याला बी माणसावानीच पातळ चपाती लागते. आणि जाड चपाती का करत होती मी की त्याला चावत नाही म्हणून. तर ते बी लय आता हे झालंय त्याचं बी. आज केलं त्या पातळच. पातळ केल्यावर तुकडा सुद्धा ठेवत नाही. त्याच्यासाठी भलं करावं तर त्याला वाटतं मला जाड चपात्या करून टाकते ती.
तुझ्या एवढ्या चपात्या राहिल्या. काय करायचं होतं शिळ्या चपात्यांचं? खायच्या नाश्त्या संग आता काय करायचं? नाही तर शिळीला ठेवायची थोडी, काय थोडी खायची. हा बाळा आलं काय गं? मग काय ते उठतोय का? मग अशीच तुम्हाला सांगितलं का नाही? मग आबाळा आले पटापटा आंघोळ्या करून घ्या म्हणून. एवढं गरम करते चपात्या, टाकते शिळी. चहा प्यायचा आहे काय तुला? नाही जायचं. पण तुम्हाला काढून तरी घेऊन ती चपात्या. कसं काय भाजायचं? हा असं भाजल्यावर काय होतं? एका चपाती. गार चपाती वरनं टाकल्या मग अशी फिरावली का ना हा. तर कुठं सुद्धा कच्ची राहते दिसते का? हम्म. त्याच्यामुळे अशी भाजली म्हणजे चांगली भाजते. आणि ती सारखं हलवायच बसण्यापेक्षा मग हे होतं. मंडळी आता हो का सगळ्या चपात्या ही झाल्या. आता पसारा ही आवरून घेते. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.